अचानक ठरलेली ट्रिप ऋषिकेश हरिद्वार आणि ऋषिकेश येथील काही प्रख्यात स्थळे पर्यटन बघा नक्की। नमस्कार, मी आज पुन्हा आपल्या समोर आलेलो आहे एक छानसा व्हिडिओ घेऊन। आणि ह्या मी जी आता ट्रिप केलेली आहे हरिद्वार ऋषिकेश आणि नैनिताल, तर या ठिकाणचं जे काही थोडं शूटिंग आणलेलं आहे, व्हिडिओ आणलेले आहेत ते मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। नैनितालचे देखील 2-3 व्हिडिओ होणार आहे। आज मी दुसऱ्या भागामध्ये ऋषिकेशला आपल्याला घेऊन जाणार आहे। आणि ऋषिकेशला जाताना मला वाटतं 25 किलोमीटर हरिद्वारवरून आहे। आणि पुढे जाऊन जरा जसं ऋषिकेश जवळ येतं तसं जरा ट्रॅफिक लागते आणि या ट्रॅफिक नंतर मग आपण या ठिकाणी पोहोचतो। गाडी आपण पार्किंग मध्ये लावण्यासाठी आपल्याला 200 ते 250 रुपये या ठिकाणी घेतात। आणि ऋषिकेश खूप छान आहे, खूप मोठं असं गंगेचं पात्र आहे, सध्या दुधडी भरून वाहतं हे दोघी बाजूने। आणि मग या ठिकाणी आपण गंगेमध्ये टायरवर बसून, त्याला मला वाटतं रायडिंग म्हणतात, ते देखील आपण करू शकतो आणि आनंद घेऊ शकतो या ठिकाणी। परंतु आम्ही गेलो, गंगेला खूप पाणी होतं, त्यामुळे टायरवर वगैरे बसून आम्हाला रायडिंग वगैरे करता आली नाही। आणि आम्ही मग लक्ष्मण झुला आणि जानकी झुला, लक्ष्मण झुलावर वर जाण्याचा प्रयत्न केला, जाऊन आलो, फोटो काढले छान। 1-2 मंदिरामध्ये, 4-5 मंदिरात देखील गेलो आणि या ठिकाणचा मस्त चहा देखील घेतला। तर हे जे थोडंसं शूटिंग आहे हे मी आपल्याला दाखवणार आहे। आणि मग नंतर तिसऱ्या भागामध्ये आम्ही याला गेलेलो आहे मला अजून देखील याचं नाव सांगता येत नाहीये, नैनिताल। आणि मग हे व्हिडिओ आपण नक्कीच बघा। माझं कसं आहे, एक व्हिडिओ यूट्यूबद्वारे सुरक्षित राहिले पाहिजे आणि मस्तपैकी थोडंफार तुम्हाला आवडलं तर तुमच्यापर्यंतही हे व्हिडिओ गेले पाहिजे आणि तुम्हालाही वाटलं पाहिजे की आपण देखील जाऊन यावं, फिरून यावं। आणि घरबसल्या आपल्याला दर्शन मी हे खरं करून देत असतो। मला एक जसं व्यसन असतं, कुणाला दारूचं, कुणाला बिडीचं, कुणाला सिगरेटचं, कुणाला चहाचं, तंबाखूचं, त्याच प्रकारे मला थोडंसं व्यसन हे फिरण्याचं आहे। 2-2.5 महिने झाले की मी जणू एका ठिकाणी बोर होतो आणि मग काय थोडेफार पैसे, जास्त नसतात पैसे, पण कमी पैशामध्ये अक्षरशः रेल्वे जनरलमध्ये सुद्धा मी प्रवास करून या तीर्थयात्रा आणि नवीन भाग, नवीन त्या ठिकाणची संस्कृती, त्या ठिकाणचं राहणीमान हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तेच मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। हा व्हिडिओ परत पुन्हा एकदा मोठा होईल। आताच 3 मिनिटं आणि 20 सेकंदाचा झालेला आहे। व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये देखील मी बोलणार आहे। आणि आमचे गुडगावचे भैया, भाभी आणि माझी मिसेस, आम्ही 4 जण छान त्यांच्या गाडीवर फिरून आलेलो आहे। खूप छान मस्त प्रवास झालेला आहे। आपण देखील खरोखर फिरून या, कारण की बघा, आपण मुलं सर्व करतात आणि सर्व कुटुंब देखील सर्व करतात। हे आयुष्य आहे, हे जीवन आहे, हे जीवन खूप सुंदर आहे। फिरता आलं पाहिजे, मुलांबरोबर गोळ्यामेळ्याने जेवता आलं पाहिजे, नातवाला कडेवर घेऊन फिरता आलं पाहिजे, त्याला खांद्यावर घेतलं पाहिजे, आपण घोडावता आलं पाहिजे आणि हसता आलं पाहिजे, हसवता आलं पाहिजे। हेच मी सांगू इच्छितो। ताणतणाव घेऊन काही उपयोग नाही। रस्त्यावर काटे येत असतात, ती काटे बाजूला करून, संकट येत असतात, सुखदुःख येत असतात, ती बाजूला करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे। आणि मग एक दिवस आपलं रेल्वेचं तिकीट तरी कन्फर्म होत नाही, परंतु हे वर जाण्याचं परमेश्वराने जे तिकीट काढलेलं असतं हे 100% कन्फर्म झालेलं असतं। एक दिवस त्याचा स्मशानभूमीमध्ये नक्की मुक्काम असतो, परंतु तो आपल्याला माहीत नसतो। तर कृपया जीवनाचा आनंद घ्या, हीच विनंती। चूक भूल माफ करावी
बाय बाय, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता पुढे नक्कीच व्हिडिओ बघा. रात्री हरिद्वारला उशीर आल्यामुळे हिंमत होत नव्हती, परंतु मग हिंमत करून आम्ही पुन्हा निघालेलो आहे पुढच्या यात्रेला ऋषिकेशला. ऋषिकेश राम झुला कडे जाण्याचा मार्ग. पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या चढून आता हे समोर दृश्य बघतो आपण. त्या पायऱ्या सांभाळून उतराव्या लागतात. आणि ऋषिकेशला आल्यावर पार्किंगचा मोठा प्रॉब्लेम आहे. एका गाडीसाठी 200 रुपये या ठिकाणी घेतल्या जातात. पार्किंगला गाडी लावण्यासाठी जवळपास 1.5-2 तास लागतो. आणि मग त्यानंतर आपल्याला या पायऱ्या चढून खाली यावं लागतं. तर ऋषिकेश येथील हा लक्ष्मण झुला, राम झुला, जानकी झुला या ठिकाणी आहे. आणि लक्ष्मण झुल्याकडे जाण्याचा हा मार्ग. हा पूल, हा जो झुला आहे हा हलतो असं म्हणलं जातं. आणि अनेक जण यावरून चालण्याचा आनंद घेता. पुढे मी व्हिडिओ दाखवणारच आहे. तर तोपर्यंत बघा, एक गंगा नदीचं हे पात्र खूप मोठं आणि भरभरून वाहत आहे. आणि समोर ही उंच अशी टेकडी, हा जो पाड आहे खूप सुंदर आहे, लय भारी आहे. या ठिकाणी अनेक जण फोटो काढतात. सेल्फी पॉइंट सारखा आहे बिलकुल. याच पहाडांमधून केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री कडून मग ही गंगा अशी वाहत वाहत पहाडातून या ऋषिकेशला येते. पुढे हरिद्वारला भेटते. एकदम गार अशी हवा आहे, लय भारी अप्रतिम आहे. आणि आता आपण झुल्याकडे जात आहोत. अप्रतिम असं हे दृश्य दिसतंय. झुल्यावरून गाय चालली आणि छान दिसतंय. अरे ये तो इसमें वेट लेने के लिए ऐसे बना रखा है, कई आदमी चढ़ जाए 50 रुपये. आणि या ठिकाणी मस्त मस्त छान छान फोटो काढले, सेल्फी काढले आणि मस्त मस्त आनंद घेतला. किती सुंदर आहे. मागचं जे निसर्गाचं जे बॅकग्राऊंड आहे किती सुंदर. अहो लय भारी, एकदम भारी, लय भारी. बघा किती गर्दी आहे झुल्यावर. राम झुला या ठिकाणी बघा झालेली गर्दी. राम झुल्यावरील गर्दी. आणि जवळपास हे जे अंतर आहे 1 किलोमीटर असं अंतर आहे, मोठं पात्र. आणि हा झुला चालताना डगडग करतोय, हलतोय, जणू काही पडेल असं वाटतंय. आणि हा राम झुला आणि यापुढे अजून लक्ष्मण झुला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भाविक पर्यटकांची मोठी गर्दी असते. आणि छानपैकी या झुल्यावर मस्त मस्त फोटो काढलेले आहे. याच ठिकाणी नाशिकचे मला वाटतं एक चव्हाण म्हणून दादा भेटलेले होते. त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि ते पुढे वैष्णोदेवीला जाणार होते. मग वैष्णोदेवीला माझे काही हॉटेल आहे त्या ठिकाणी ते गेले. गोमाता आहे पुलावर. त्याचप्रमाणे आपण जर का बघितलं तर श्री प्रभू रामचंद्रांची वानर सेना देखील आहे. आणि गर्दी भरपूर असते बघण्यासाठी. या ठिकाणी फक्त पार्किंगची जी
व्यवस्था आहे चालतं ती व्यवस्था खूप अवघड आहे. बोटिंगचा आनंद देखील या ठिकाणी पर्यटक घेऊ शकता. दोघं बाजूनी जाळ्या लावलेल्या आहेत, सुरक्षण जाळ्या. तर रामझुला टाईप आपल्या नाशिकमध्ये देखील कुंभमेळा येतोय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने असे झुले काढावेत. चार 4:30चा टाईम झालेला होता आणि चहा पिण्याचा आनंद घ्यायचा होता, कारण नवीन मातीच्या भांड्यामध्ये चहा आणि तोही लय भारी. ऋषिकेश येथील हा मस्त मस्त चहा मातीच्या भांड्यामध्ये. इसको क्या बोलते दादा वो भांडे को, चाय के कप को? कुला क्या ऐसा कुछ बोलते ना? कुल्लड़. देखो आणि मस्त असा हा चहा भरण्याची पद्धत छान आहे त्यांची. एकच नंबर चहा. वाव. आता जगमध्ये चहा घेतलेला आहे आणि आता कपात टाकतील. एक नंबर. या चहामध्ये पहाडी अद्रक होतं, गवती चहा होती, त्यामुळे चहा जरा थोडा कडक आणि जरा कडसर लागला. परंतु त्यांनी सांगितलं की हे जे अद्रक आहे हे पहाडी आहे, त्यामुळे हा चहा असाच लागतो. आणि मग मस्तपैकी आम्ही छान मंदिरं फिरलो, दर्शन घेतलं आणि काही थोडीफार खरेदी देखील केली आणि त्यानंतर आम्ही रिटर्न आलो. कारण की आम्हाला खरं पाण्यामध्ये टायरवर बसून फिरायचं होतं, रायडिंग करायची होती, परंतु पाणी जास्त असल्यामुळे करता आली नाही. मग भाभी आणि मीरांनी एका गाडीवर बसून मस्तपैकी छान फोटो काढले, लय भारी काढले आणि आनंद घेतला. आणि तोपर्यंत 5:30 पावणे 6 झालेले होते. रस्त्यावर ट्रॉफिक खूप मोठी असते. मी देखील छानसा फोटो काढला आणि पुन्हा परत जायचं होतं. गुल्फी वगैरे खाल्ली. वापस निघालेलो आहे आणि आनंद घेतलेला आहे. मंदिरं वगैरे बघण्याचा, निसर्गाचा आनंद घेतलेला आहे. इथे राम झुला आहे, जानकी झुला आहे, लक्ष्मण झुला आहे. हे बघा फॉरेनर देखील हे बघण्यासाठी खास येत असता. नाशिक महानगरपालिकेने देखील नाशिकला देखील आपल्या गंगे मातेवर अशा प्रकारचे झुले बनवले पाहिजे. यापासून मोठ्या प्रमाणात जे इन्कम आहे हे नाशिक महानगरपालिकेला मिळू शकतो आणि या जी रक्कम जमा होईल या रकमेचा नाशिकच्या विकासासाठी नक्कीच फायदा होईल. 200 रुपये पार्किंगला आहे एका गाडीचे आणि हे असे 3 झुले आहेत. त्या 3 ठिकाणी पार्किंग आहे. तर खरोखर हा थोडा विचाराचा प्रश्न आहे आणि याबद्दल नाशिक महानगरपालिकेने विचार केला पाहिजे, कारण की नाशिकला देखील अशा प्रकारचे झुले होऊ शकतात. आणि पुढे मग आम्ही शांतिकूज या ठिकाणी गेलो. या ठिकाणी खूप मोठा असा आखाडा आहे आणि या ठिकाणी जेवण महाप्रसाद घेतला आणि संध्याकाळी भैया आणि भाभी यांनी आईस्क्रीम आणलं आणि माझा वाढदिवस साजरा केला. खूप छान सुंदर अशी ही ट्रिप. छान फोटो बरोबर 1-2 रील देखील बनवल्या आणि मस्तपैकी सर्व आठवणी घेऊन मग आम्ही पुन्हा निघालेलो आहे हरिद्वारकडे आणि या ठिकाणी मुक्काम केलेला आहे.
मध्ये छान छान फिरलेलो आहे. आंबे खाण्याचा खूप खूप आनंद घेतलेला आहे. अस्मरणीय असा ही आठवण राहणार आहे. अवघ्या 100 रुपयात 3 ते 4 किलो आंबे मिळतात आणि ते भरपूर खाल्लेले आहेत आम्ही. चला पुन्हा भेटूया.